विसार पावती हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी वाचला असेल, ऐकला असेल, आपल्या कानावर पडला असेल. विसार पावती म्हणजे नेमकं काय? तर आजही बहुतांश ठिकाणी एखाद्या मालमत्तेचा व्यवहार ठरवण्यापूर्वी किंवा व्यवहार प्रत्यक्ष होण्यापूर्वी विसार पावती नावाचा एक कच्चा कागद केला जातो. त्याच्यामध्ये खरेदी देणार, खरेदी घेणार, मालमत्तेचं वर्णन, मोबदला असं सगळं त्याच्यात वर्णन केलेलं असतं आणि जुजबी 1-2 अटी आणि शर्ती घातलेल्या असतात. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की या विसार पावतीला स्वतःमध्ये काहीही कायदेशीर दर्जा अजिबात नाही. विसार पावती किंवा असा कोणताही अनोंदणीकृत करार त्या मालमत्तेमध्ये किंवा त्या करारातील किंवा पावतीमधील व्यक्तींच्या अधिकारांमध्ये काहीही भर घालत नाही. म्हणून विसार पावती आणि त्याच्यानंतर जर नोंदणीकृत करार वगैरे झाला, तरच त्याच्यात अर्थ आहे. तुमच्याकडे नुसती विसार पावती असेल आणि त्या विसार पावतीमध्ये ठरल्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने वर्तन नाही केलं, तर त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागून त्याच्यात यश येण्याची शक्यता ही अत्यंत कमी असते. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण पावती असं म्हणतो, तेव्हा ती एखाद्या गोष्टीची पावती असते, तो करार नसतो. म्हणजे विसार पावती आणि त्याच्या अनुषंगाने पुढे जर वाद उद्भवला, तर त्याला कराराचा दर्जाच मिळणं कठीण असतं. म्हणून त्याची विशिष्ट रीतीने पूर्तता म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स वगैरे अत्यंत कठीण असतं. फार फार तर त्या पावतीमध्ये नमूद केलेली रक्कम जर तुम्ही अधिकृतपणे दिलेली असेल, तर त्याच्या वसुलीकरता प्रयत्न करता येऊ शकतील. पण त्या कराराच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी घडवून आणणं किंवा त्याच्या विरोधात न्यायालयीन कारवाई करून त्याच्यामध्ये यश येणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. किंबहुना अशक्यच आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. म्हणून विसार पावती करताना सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच पुढे पाऊल टाका. काही लोक करतात किंवा काही लोक सांगतात म्हणून आंधळेपणाने काहीही करू नका. ते तुमच्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकतं. धन्यवाद.